अँटॅड बावड्या कसं मास्तर म्हणी तसं. चल मग नियमित कॉम्पिटिटिव्ह एक्झामला येणारं गणित चक्रवाढ व्याजाचं. आणि एक बावड्या म्हणला सर मेंढ्याचं गणित सांगा. तर चल बघ वरती एका मेंढपाळाजवळ आज 200 मेंढ्या आहेत. दरवर्षी त्यामध्ये 10% वाढ होते. तर 2 वर्षानंतर त्या मेंढपाळाजवळ किती मेंढ्या राहतील बावड्या? चल मग डोकं न लावता खपकन 0 मिनिटात सांगतो. मला सांग आज मेंढ्या किती येतात? 200. दरवर्षी वाढ किती होती? 10%. बघ चक्रवाढ व्याजाची गोष्ट आहे बघ. स्टॉप करायचं बघ. पहिल्या वर्षी काय होईल रे? 10% म्हणजे काय रे? 100ला 10 तर 200ला 20 असे काय होतील पहिल्या वर्षी? त्याच्याकडे मेंढ्या किती होतील पहिल्या वर्षी? बघ त्याच्याकडे आज आहेत पण पहिल्या वर्षी किती होतील? 220 होतील. कारण बघ 100ला 10 तर 200ला 20. 200 + 20 किती झाले? 200 + 10 20 किती झाले? 220 झाले. कळालं का? त्यानंतर दुसऱ्या वर्षीच्या मेंढ्या बघ सिंपल आहे. 220 गुणिले 10% वाढ होईल. 10/100 म्हणजे हे 2 0 कटले आणि 2 0 कटले. किती राहिले? 22. म्हणजे टोटल मेंढ्या किती होत्या? 220 प्लस किती झाल्या? 22. म्हणजे टोटल किती आलं भावड्या? 242. कसं गपकन उत्तर आलं भावड्या? हुशार आहे का नाही तायडे मी? चल मग 10% ऐवजी त्याच्याकडे जर 15% मेंढ्या 15% जर त्याची वाढ होत असेल तर 2 वर्षानंतर त्या मेंढपाळाजवळ किती मेंढ्या राहतील? गपकन काढणार, खपकन कमेंट मध्ये भावड्या पण फेकणार, तायडी सुद्धा फेकणार. फेक मग खपकन.